नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. म्हटलं आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता, की आम्ही पदरमोड करून याला निवडून आणला होता. हा नालायक होता कुठे? स्वतःचे पैसे खर्च केलेत आणि ते अजिबात परत आणू नका. आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर. आणि कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. पण मी आत्ता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय? आपले 6 खासदार फोडले. ते म्हणाले नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं काय झालं? या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे? आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोलवतो. नाही तर आपण नुसतं सहन करायचं, हा फुटला तो फुटला तो फुटला. आणि मग आपल्या जनतेचं काय झालेलं आहे की जसं कोंबडीचा एक पिंजरा असतो ना, सगळ्यांना माहिती आहे की उद्या ते कोंबडी कापली जाणार आहे. पण जी कोंबडी पकडली जाते, कापण्यासाठी पकडली जाते, ती फक्त कलकलाट करते. बाकीच्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये मालकाने टाकलेले दाणे गपचूप खात बसतात. माझं काय, तो मरतोय. पण त्यानं हे कळत नाही, तुला दाणे टाकून तो पोचतोय, उद्या तुला सुद्धा कापणार आहे. उद्या तुला सुद्धा कापणार आहे. आज दाणे टाकतोय, आज जे कापली जाते कोंबडी किंवा कोंबडं, त्याची मान पकडले म्हणून तो ओरडतोय, जीवाच्या आकांताने ओरडतोय. पण आत्ता जर का त्याच्या मदतीला कोण धावून नाही गेलं तर बाकीच्या कोंबड्या सुद्धा उद्या त्यांच्या गरजेप्रमाणे कापल्या जाणार आहेत. असं कोंबड्याचं जीवन जगू नका आपण. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं तर एकच दिवस वाघाचा जगा, 100 दिवस शेळीचा जगापेक्षा एकच दिवस हा वाघाचा जगा, त्याचं वाघ बनून जगा. तानाजी आता असं वाटतं की शिवसेनेवरती नुसतं फोडलं तरी शिवसैनिक काही करत नाही. आता दाखवा शिवसेनेचा राग काय असतो. आणि अनेक जण आतापर्यंत आले, 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. अरे तुमच्या उरावरती 9 खासदार आले. मग पुन्हा 9 पैकी 6 खासदार फुटले. आता शिवसेना संपली. अरे 9 काय, माझे 3 इकडे तर म्हणजे चौथा संजय राऊत आणि चौथे आपले तिकडचे राजाभाऊ वाजे, यांचा मला अभिमान आहे. या 4 खासदारांचा मला अभिमान आहे. तुम्हाला काय वाटतं, यांना पैशाच्या किंवा मंत्रिपदाच्या ऑफर आल्या नव्हत्या? अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, राजाभाऊ वाजे. राजाभाऊंच्या वडिलांनी, प्रकाश भाऊ, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही घरी बसू, पण ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याशी गद्दारी करणं आमच्या रक्तामध्ये नाही आहे. मला अभिमान आहे त्यांचा. एक संकट आलेलं आहे. हे संकट, हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साईचरणी प्रार्थना केलेली आहे. मग आणखीन काय बोललात? म्हटलं आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता. हे मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही पटते सांगा. मी काल परवापासून माझ्या मनात हे भिरविरते. कारण आता काय होतंय की प्रत्येकाला, हा निसर्गाचा नियम आहे, मी कोणाचं वाईट चिंतणारा अजिबात नाही. कोणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचलेली नाही आणि ती सुचू नये ही सुद्धा प्रार्थना मी साईचरणी केलेली आहे. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. तसं आता 29मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला वाली कोण, ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली आहे. मग प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटायला लागलेत की तो झाला मी का नाही, मी झालो तो का नाही, तो झाला हा का नाही. आणि मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी वाटायला लागले की या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. ठाकरे म्हणे देव माणूस आहे. अच्छा,
मग आता तुम्ही सुद्धा सांगा, मी शिर्डीमध्ये बसलोय, आत्ता जाऊन आलो, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो. मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं का नैवेद्याकडे असतं? तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता का नैवेद्य खायला जाता? हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. म्हणजे उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे. कधी एकदा खातोय. आता जे काही मी तुम्हाला सांगतोय, काल मी धाराशिवला गेलो होतो, त्याच्या आधी सगळीकडे फिरून आलो. म्हणजे मला खरंच मनापासून लाज वाटते की लोक, पत्रकार मला विचारतात, हे तुम्ही आता टीका त्यांच्यावर करताय, हे तुम्ही तुमच्याकडे होते तेव्हा का नाही बोललात? एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल केली पाहिजे की चूक माझी आहे, पण मला ह्या आधी गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या. मग कोणाला नोकरीचं आमिष दाखवून कोणी कसे पैसे घेतले, कोणी काय केलं, कोणी कसं केलं, कुठे बँकेत घोटाळा आहे, कुठे कशात घोटाळा आहे, कोणाच्या आणखीन काय काय भानगडी आहेत, हे सगळं गेल्यानंतर ती लोक मला सांगतात. म्हणतात, अरे बाबा, नाही आधी का नाही सांगितलं मला? कारण आपण काय होतं की शेवटी विश्वास. 14 साली एक खाऊसाहेब गेले होते, मग 24 साली ज्यांनी आणलं होतं ते काल परवा गेले तिकडे. म्हणजे यांचं सगळं ठरलं होतं, आधी तू जा, तुझ्या मागोमाग मी येतो आणि मग सगळी शिवसेना घेऊन जाईल. अरे अशी शिवसेना हलणारी, एवढी पोकळ विचाराची शिवसेना नाही आहे. आज खासदार तिकडे गेला असला, त्याला आणणारा जरी तिकडे गेला असला, तरी निवडून देणारा, आणि अक्षरशः मला काही काही वेळेला गैवरून येतं की जे मी चॅनलवरती सारे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, प्रतिक्रिया पाहतोय, सारे शिवसैनिक आहेत, शेतकरी आहेत, आणि ते सांगतायत की आम्ही पदरमोड करून ह्याला निवडून आणला होता. हा नालायक होता कुठे? स्वतःचे पैसे खर्च केलेत, समोर पैशाचा धबधबा असताना सुद्धा आम्ही आमच्या कष्टाचे पैसे त्या या निवडून आल्या त्याला दिले होते. ते बाहेर थांबवणार असं नाही आहेत. वर खाली सगळं होत असतं. सूर्य जसा मावळतो तसा उद्याचा दिवस सूर्य उगवतोच, मध्ये रात्र असते, पण रात्री सुद्धा दिवे लागतात हल्ली. काल मी धाराशिवला गेलो असताना मला तिकडे एक तलवार दिली, आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की अरे ही तलवार, धाराशिव म्हणजे आपल्या भवानी मातेचा जिल्हा, तुळजापूर, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला आई भवानीने मोगलांशी लढायला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. पण तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता, अरे हा औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, ह्याच्याकडे एवढं सैन्य आहे, हत्ती आहे, घोडदळ आहे, तोफा आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पैसा अडका आहे, माझ्याकडे निधी नाही, मग कसं लढू मी पण जातो औरंगजेबाकडे, तर आपण राहिलो असतो. स्वाभिमानासाठी लढणं, स्वराज्यासाठी लढणं, जे हातात आहे त्या निशी लढणं, आणि मुठभर असतील पण निष्ठावान आहेत त्या निष्ठावान मावळ्यानिशी त्यांना औरंगजेबाला टक्कर दिली होती. पसाभर सगळे गद्दार आहेत, उपयोग नाही त्याचा, पण वज्रमुठ असलेले मावळे आहेत, निष्ठावान मावळे आहेत, ती एकच मूठ त्या पसाभर गद्दारांची मारली तर ते गद्दार नुसतं नाबूद होऊ शकतात. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि हे फोडाफोडीचं राजकारण आहे. हे केवळ शिवसेना फोडण्याचं एवढं छोटं नाही आहे. हा योगायोग नाही आहे. इथे शिवसेना फोडली, शहासेनेमध्ये टाकली, तिकडे ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस फोडला, भलत्याच कुठल्या तरी पक्षात टाकला.